नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। स्पर्धेच्या युगात विश्वासाने चकाकणारं नाव म्हणजे इन्फिनिटी अकॅडमी पुणे। तर मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचे डाऊट्स होते विद्यार्थी मित्रांनो की मोफत टॅबलेट मिळणार का, कोणकोणत्या सुविधा मिळणार, कोणता क्लास निवडू, यासारखे डाऊट्स होते विद्यार्थ्यांचे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व डाऊट जे आहे तुमचे क्लिअर करून देतो। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, महाज्योती आणि सारथी या पाचही संस्थांपैकी बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी प्रेफरन्सचा पर्याय जो आहे तो आता ओपन झालेला आहे। लवकरच 1-2 दिवसात RT या संस्थेचा ओपन होणार आहे, ठीक आहे। आणि TRTIचे विद्यार्थी म्हणत होते की रिझल्ट कधी लागणार, तर याच महिन्यात मंथ एंडपर्यंत TRTIचा सुद्धा रिझल्ट लागून जाईल आणि लवकरच अकॅडमी प्रेफरन्सचा पर्याय सुद्धा होऊन जाईल। TRTIचा डिले होत आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यांच्या पोलीस भरतीच्या वॅकन्सी ह्या खूप जास्त आहे, तर त्यांची सॉर्टिंगची प्रोसेस जी आहे ते TRTI संस्थेत चालू आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आता तर मी जे आहे विद्यार्थी मित्रांनो हा इन्फिनिटी अकॅडमीचा एक विद्यार्थी आहे। तर तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मागच्या अनुभवानुसार माझ्या की इन्फिनिटी अकॅडमी तुम्ही पर्याय निवडा, जेणेकरून तुम्हाला पूर्णतः सहकार्य मिळालं पाहिजे, कोणत्याही प्रकारचं टेन्शन तुमच्या मागे नसायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। कारण तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचा पूर्णतः स्टाफ मदत करणार आहे। नागपूरला विद्यार्थी मित्रांनो मी स्वतः तुम्हाला मदत करणार आहे। कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता। नंबर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला मिळून जाईल। आणि ज्याही विद्यार्थ्याचं सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे, ठीक आहे, पाचही संस्थांपैकी कुठलाही विद्यार्थी असेल तर त्यातला एकूण एक माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मिळत असते, ठीक आहे। तर तुम्ही अजूनही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नसेल केला तर कमेंट बॉक्समध्ये लिंक मिळून जाईल, किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपवर माहिती हाय म्हणून मेसेज करून द्या, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो आता इन्फिनिटी अकॅडमीविषयी थोडी माहिती देऊन देतो तुम्हाला की इन्फिनिटी अकॅडमी जी आहे ती त्याची मेन ब्रांच आहे पुणे या ठिकाणी, ठीक आहे। पुणे या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो UPSC, MES, MPSCचे विद्यार्थी, SSCचे विद्यार्थी जे आहे ते प्रेफरन्स देऊ शकता। आणि विदर्भात जर म्हटलं तर विदर्भात नागपूर या सिटीत IBPS आणि ग्रुप BC आणि ग्रुप BC साठी तुम्ही इन्फिनिटी अकॅडमी नागपूरला प्रेफरन्स देऊ शकता, जिथे मी तुमची प्रॉपर हेल्प करणार आहे, मदत करणार आहे, ओके। त्यानंतर पोलीस भरतीचे विद्यार्थी मित्रांनो स्पंदन IAS क्रेने या अकॅडमीला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स देऊ शकता नागपूर या सिटीत। कोणतीही माहिती लागल्यास तुम्ही अकॅडमीला व्हिजिटसुद्धा देऊन द्या, कोणतीही प्रॉब्लेम असेल, कारण वारंवार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीला सुद्धा खूप विद्यार्थ्यांचे कॉल्स येतात। जर तुमचा कॉल बिझी दाखवत असेल किंवा रिसीव्ह केला जात नसेल तर तुम्ही एकदा अकॅडमीला स्वतः जाऊन तुमचे डाऊट्स क्लिअरली फेस टू फेस बोलून विचारून घ्या, ओके। कोणत्याही प्रकारचे डाऊट्स असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करून द्या विद्यार्थी मित्रांनो। जेवढी डाऊट्स माझ्यातर्फे तुम्हाला मिळणार आहे म्हणजे डाऊटचे सॉल्युशन ते तुम्ही घेऊन घ्या। आणि कोणतेही जर माझ्याच्यानं तुम्हाला डाऊट्सचे तुमचे क्लिअर झाले नसेल तर तुम्ही अकॅडमीला व्हिजिट करणं कंपल्सरी आहे, ठीक आहे, जीही अकॅडमी तुम्हाला पाहिजे असेल तर। आता जे आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मागच्या विद्यार्थ्यांच्या अनुभवानुसार अकॅडमी निवडायला पाहिजे, ठीक आहे। तर तुम्ही मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना विचारून घ्या की अकॅडमी कोणती चांगली आहे, कोणती निवडू, ठीक आहे। जर त्यामध्ये जर कोणता कन्क्लुजन निघाला नाही तर तुम्ही डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्हाला ज्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमी शाखा नाही, आता मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना आपापल्या सिटीत सुद्धा पाहिजे, तर ज्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमीची शाखा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या सिटीत, आणि विद्यार्थ्याला आपल्या सिटीत पाहिजे तर तुम्ही त्या सिटीत निवडू शकता। त्या अकॅडमीचे मागच्या वर्षीचे रिव्ह्यू पहा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचे रिस्पॉन्स पहा, नंतरच तुम्ही जो आहे तो तुमचा अकॅडमी प्रेफरन्सचा पर्याय जो आहे तो द्या। आणि आता काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही अकॅडमी प्रेफरन्सचा पर्याय देता तेव्हा तुम्हाला कितीही संस्था तुमच्या समोर आल्या त्यापैकी 5 संस्थेला जे आहे तुम्ही प्रायोरिटी देऊ शकता। आणि मोस्ट ऑफ जास्तीत जास्त चान्सेस आहे तुम्हाला की ज्या अकॅडमीला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी देणार ती अकॅडमी तुम्हाला अलॉट होईल, ओके। आणि त्या सिटीत तुम्हाला अलॉट होईल ज्या सिटीत त्या अकॅडमीची ब्रांचेस आहे तुम्ही निवडलेला पर्याय। तर आता तुम्हाला अकॅडमी काय होणार, तर आता तुम्हाला जी अकॅडमी प्रेफरन्सची स्लिप मिळून जाईल, त्यामध्ये मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांची डेट ऑफ बर्थमध्ये प्रॉब्लेम आलेली आहे। तर तो जो आहे विद्यार्थी मित्रांनो त्यांचा इश्यू आहे बार्टीच्या साईडचा, तुमचा इश्यू नाही आहे। आता कन्फर्मेशन स्लिप तुमच्याकडे आलेली आहे अकॅडमी प्रेफरन्सची, तर आता कन्फर्मेशन स्लिप येणार तुम्हाला की कोणती अकॅडमी तुम्हाला अलॉट झालेली आहे। तर जीही संस्था तुम्हाला अलॉट झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्या संस्थेत जाऊन तुम्हाला तुम्हाला त्या संस्थेत जाऊन, ठीक आहे, 2 संच तुम्हाला तयार करावा लागेल। पासपोर्ट साईज फोटोग्राफ काढून घ्या तुम्ही 8, आणि बार्टीचे विद्यार्थी आहे तर 3 वर्षाचा इन्कम सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या। कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला लागणार नाही आहे, मला सुद्धा लागली नव्हती आणि मी सुद्धा बार्टीचा विद्यार्थी होतो लास्ट इयरचा।
तर IBPSसाठी तुम्ही बिंदास इन्फिनिटी अकॅडमी नागपूरला पर्याय देऊ शकता, ठीक आहे. आणि कोणतीही माहिती लागल्यास तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता. हेल्पलाईन नंबर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेले मिळून जाईल, किंवा तुम्ही मला व्हॉट्सॲपवर हाय म्हणून मेसेज करून द्या विद्यार्थी मित्रांनो. रिप्लाय थोडा लेट येईल कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज पेंडिंग आहे, परंतु नक्की येईल. तुमच्या समस्याचं निराकरण मी करून देईल. ओके. अजूनही कोणते डाऊट्स असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, व्हॉट्सॲपवर विचारू शकता. आता मेन विद्यार्थ्यांचे वारंवार क्वेश्चन होते सर की इन्फिनिटी अकॅडमी थ्रू आम्हाला काय मिळणार. तर विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी तर्फे तुम्हाला टॅब मिळणार का, किंवा अदर कोणता आमिष मिळणार का, किंवा कोणती ॲक्सेसरीज मिळणार का. तर कोणत्याही अकॅडमीची, महाराष्ट्रातल्या कोणत्याही अकॅडमीची काहीही द्यायची इच्छा असेल विद्यार्थी मित्रांनो, तरीही देता येत नाही. कारण बार्टी संस्थेनेच पूर्णतः निर्बंध लावलेले आहे. कोणतीही अकॅडमी जर तुम्हाला टॅबलेट देत असेल तर त्या अकॅडमीच्या मागं लागू नका विद्यार्थी मित्रांनो. कारण ती जर अकॅडमी मधात ब्लॅकलिस्टेड झाली, कारण बार्टी संस्थेने सांगितलं आहे की कोणत्याही प्रकारची ॲक्सेसरीज आणि टॅबलेट वगैरे यांसारख्या गोष्टी देता येत नाही. जर दिल्यास आणि बार्टीच्या निदर्शनात आल्यास तर ती अकॅडमी ब्लॅकलिस्टेड करण्यात येईल, आणि तुमचा जो आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा स्टायपंड, तुमचा प्रवेश, तुमचा अभ्यास यामध्ये गॅप पडू शकतो. ओके. तर योग्य अकॅडमी निवडा. कोणतीही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही मला मेसेज करू शकता, व्हॉट्सॲपवर कॉलसुद्धा करू शकता तुम्ही मला, आणि हेल्पलाईन नंबरवर तुम्ही कॉल करा, अकॅडमीला व्हिजिट द्या, ठीक आहे. अजूनही कोणती माहिती लागली असेल विद्यार्थी मित्रांनो की टीचिंग स्टाफ जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही अकॅडमीचं चेक करा. सर्वात आधी कोणतीही अकॅडमी जी तुम्ही अकॅडमी निवडणार आहे, तुमच्या सिटीतली म्हणा किंवा बाहेरच्या सिटीतली, तर तिचा एकदा तुम्ही टीचिंग स्टाफ पहा, ठीक आहे. अकॅडमीचं जे क्लासरूम वगैरे असतात ते तुम्ही एकदा चेक करून घ्या. पिण्याच्या पाण्याची सोय आहे का, किंवा वेगवेगळ्या फॅसिलिटीज जी अकॅडमी तुम्हाला बेस्ट वाटेल त्या अकॅडमीला तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता, ठीक आहे. तरी तुम्ही मी सांगितलेल्याच अकॅडमीत नाही तर तुम्ही जेही अकॅडमी तुमच्या निर्देशनात आली किंवा तुमच्या मित्रपरिवारानं तुम्हाला सांगितली आहे तर त्या अकॅडमीचे तुम्ही रिव्ह्यू पहा. इन्फिनिटी अकॅडमीचे सुद्धा रिव्ह्यू पहा, त्यानंतरच तुम्ही जो आहे तो प्रेफरन्स द्या. अकॅडमीच्या रिलेटेड किंवा स्टायपंडच्या बाबत कोणतीही अडचण आल्यास इन्फिनिटी अकॅडमी सपोज तुम्ही निवडली, ठीक आहे. नागपूर, नाशिक आणि पुणे ह्या तीनपैकी कोणती अकॅडमी तुम्ही निवडली विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही जर इन्फिनिटीचे विद्यार्थी असेल तर तुम्ही सिंपल आपल्या ग्रुपला जॉईन होऊन जा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जा, किंवा इन्फिनिटी अकॅडमी भविष्यात निवडणार असेल तरीसुद्धा तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जा. मला व्हॉट्सअपवर हाय मेसेज करून द्या, मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून देतो. ओके. तर तुम्हाला स्टायपंड कधी येणार? 72,000 म्हणजे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना 72,000, ते UPSCच्या विद्यार्थ्यांना 1,61,000 रुपये पूर्णतः रक्कम मिळेपर्यंत मी तुमची मदत करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. अकॅडमीपासून तुम्हाला तुमचं जे स्टायपंड आहे ते पूर्णतः द्यायची जिम्मेदारी ती माझी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही जे आहे तुमचं बँक अकाउंट सर्वात इम्पॉर्टंट, ज्यामध्ये तुमचा पैसा येणार आहे, तर ते बँक अकाउंट नॅशनलाइज बँकेचं तुम्ही काढायला पाहिजे. तर खास करून तुम्ही SBI बँकेचं काढून घ्या. त्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड लिंक केलेला असायला पाहिजे. लिंक करून द्या विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला DBTच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम यायला नको. ओके. आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर मी दिल्लीला जाऊ का, किंवा मी या सिटीत आहे दुसऱ्या सिटीत जाऊ का. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेव्हा अकॅडमी प्रेफरन्स निवडला, अकॅडमी अलॉट झाली आणि आता प्रशिक्षणाला सुरुवात झाली, क्लासेस स्टार्ट झाले, तर तुम्हाला स्टार्ट झाल्याबरोबरच तुम्हाला पैसे मिळत नाही, ठीक आहे. तर तुम्हाला म्हणजे अगोदर तुम्ही पैशाचा बंदोबस्त करूनच वेगळ्या सिटीत जे आहे ते तुम्ही प्रेफरन्स द्या आणि तिथं रेग्युलरली क्लास करा. ओके. आता मेन विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर घरची परिस्थिती हालाकीची आहे, बरोबर नाही आहे, तर 6 महिने पुणेसारख्या सिटीत 10,000 रुपयात होणार का, असे प्रश्न होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि स्टायपंड जे आहे ते रेग्युलरली 1 तारखेला मिळणार का, तर नाही. लास्ट इयरच्या अनुभवानुसार सांगतो विद्यार्थी मित्रांनो मी की 2-2 महिन्याचं स्टायपंड एका वेळेस मिळेल, किंवा 2 महिन्याचं स्टायपंड 2.5 महिन्यानंतर आम्हाला मिळत होतं. तर एकदम फिक्स डेटला जे आहे ते स्टायपंड मिळेल याची गॅरंटी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे थोडीशी फायनान्शियली सोय तुम्हाला करून अदर सिटीत तुम्हाला जायला पाहिजे, ठीक आहे. कोणतीही माहिती तुम्हाला अकॅडमी हेल्प करणार आहे. इन्फिनिटी अकॅडमीने कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास देणार नाही, ठीक आहे. आणि पूर्णतः सहकार्य तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचे जेवढेही मेंबर आहे ते करणार आहे. कोणतीही माहिती लागल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉल करून द्या, किंवा इन्फिनिटी अकॅडमीचे जेवढे टीचिंग स्टाफ असेल किंवा हेल्पलाईन नंबर असेल त्यावर तुम्ही कॉल करून द्या, ठीक आहे. ज्याही अडचणी तुम्हाला येत असेल विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही सांगून द्या. आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर माझी ईमेल ID चुकलेली आहे.
ओके, आणि लॉग इन होत नाही आहे तर काय करावं? तर तुमच्यासाठी एकच पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही IBPS आपलं बार्टीच्या ऑफिसला भेट द्या. बार्टी ऑफिसला जा, कारण 4 दिवस बाकी आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो 19 तारखेला. तर तुम्ही बार्टीच्या ऑफिसला चालले जा. जर तुम्हाला मेल आलेला नाही आणि प्रेफरन्स देताना कोणती प्रॉब्लेम येत असेल तर बार्टी ऑफिसला जा, तिथे सांगा तुमची प्रॉब्लेम, तेच तुमच्या समस्याचं निराकरण करत आहे. ठीक आहे, फक्त मेल करून चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण एकदा का तारीख गेली तर तुमची मदत कोणी करू शकणार नाही. ठीक आहे, तुमच्या हक्काचे पैसे आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हक्काचं प्रशिक्षण आहे. बार्टीचा एक प्रमुख उद्दिष्ट हेच आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपापल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदत करणं. ठीक आहे, तर तुम्हाला बार्टीचे जेवढे ऑफिसर्स आहेत, तिथं क्लर्क आहे, ते पूर्णतः सहकार्य करणार आहे. ठीक आहे, तुमचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल, वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही अकॅडमी प्रेफरन्स हा दिलाच पाहिजे, अदरवाईज तुमचं सिलेक्शन होणार नाही. जर तुम्ही अकॅडमी प्रेफरन्स दिला नाही विद्यार्थी मित्रांनो, आणि तुम्ही टॉपर जरी असाल, फर्स्ट टॉप 10मध्ये जरी तुमचं नाव असेल तरी तुम्हाला अपात्र यादीत तुमचं नाव येऊन जाईल. तुम्हाला जे आहे 72,000 ते 1,61,000 पर्यंत रक्कम मिळणार नाही. अकॅडमीचा प्रेफरन्स हा तुम्हाला द्यावाच लागतो. कोणतीही अकॅडमी निवडा विद्यार्थी मित्रांनो तर विचारपूर्वक निवडा. ठीक आहे, कोणतीही निवडा, पण विचारपूर्वक निवडा आणि प्रिव्हियस इयर विद्यार्थ्यांचे अनुभवानुसार तुम्ही निवडा. ठीक आहे, आता मी इन्फिनिटी अकॅडमीचा विद्यार्थी होतो, त्यामुळे जे आहे विद्यार्थी मित्रांनो मी त्या अकॅडमीविषयी तुम्हाला माहिती सांगितली आहे. पूर्णतः सपोर्टिव्ह स्टाफ राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही प्रॉब्लेम तुम्हाला येऊ देणार नाही आहे. आणि जेही विद्यार्थी भविष्यात इन्फिनिटी अकॅडमी निवडणार आहे नागपूर, नाशिक आणि पुणे, तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करून द्या, तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून देतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अजूनही कोणती अपडेट लागल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉल केला तरी चालते, व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालते. ठीक आहे, किंवा जर तुम्हाला कॉलिंगवर बोलायचं असेल तर तुम्ही अगोदर मला सांगा की हाय सर कॉल करायचा आहे. ओके, तर खूप अडचण असल्यास तुम्ही मला कॉल करा विद्यार्थी मित्रांनो, कारण हजारो विद्यार्थ्यांचे मेसेज पेंडिंग आहेत, रिप्लाय द्यायला थोडासा डिले होत आहे. कारण आणि ज्याही विद्यार्थ्यांना रिप्लाय मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, तर रिप्लाय नाही मिळालेला आहे तर त्यांनी हेल्पलाईन नंबरला नक्की कॉल करा. हेल्पलाईन नंबर जे आहे विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीचा स्टाफ आहे, ते तुम्हाला तुमच्या समस्याचं निराकरण करतील. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.